नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानांतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता अनुदान जमा होणार आहे आणि त्या अंतर्गत आता लाभार्थ्यांच्या याद्या या ऑनलाईन आलेल्या आहेत. तुम्ही तुमचं नाव जे आहे ते या यादीमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. आता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून यादीमध्ये नाव चेक करू शकता या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आणि अपडेट्स तुम्हाला नवीन मिळत राहतात. सर्वात अगोदर गुगलवरती जाऊन scagriDBT.maharashtra.gov.in हे सर्च करायचं आहे आणि जे पहिली लिंक आहे MahaDBT SCAGRI याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे तुमच्यासमोर पेज ओपन होईल. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य. तसेच उजव्या बाजूला वरती अशा प्रकारे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. लॉग इन, डिस्बर्समेंट स्टॅटस, फार्मर सर्च. त्या 3 ऑप्शनमधून तुम्हाला जो तिसरा ऑप्शन आहे फार्मर सर्च त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर तुम्हाला स्वतःचा टाकायचा आहे. आधार नंबर पूर्ण टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला मेसेज दिसेल, OTP सक्सेसफुली सेंड. यावर क्लिक करायचं आहे आणि आधार OTP लिहिलेल्या खाली बॉक्सवरती तुम्हाला तुमचा आधार OTP टाकायचा आहे मोबाईलवर आलेला. व्हेरीफाय OTP फॉर आधार यावरती क्लिक करून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर याशी नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन विचारलं जाईल. तुमचं डिव्हिजन काय आहे, नाशिक, नागपूर, अमरावती हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन नंतर डिस्ट्रिक्ट जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची जिल्हा काय आहे तोच इथे सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव हे कोणतं आहे हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असे नावं दिसतील. त्यामध्ये तुमचे नाव नसेल तर पेजवरती क्लिक करायचं आहे. खाली 1 2 3 4 पेज आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वे नंबर आणि क्रॉप नेम, तुमचं कापूस आहे की सोयाबीन आहे, तुमचा हेक्टर किती आहे ते सुद्धा दिसेल. त्याचप्रमाणे त्यानुसार तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे. काही जणांच्या नाव यामध्ये नसेल तर काही दिवसांनी ते नाव ॲड होईल. पण अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांची नावे पाहू शकता. खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.